शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण आता जर तुम्ही शेतरस्ता अडवला तर फक्त दंडच नाही, तुमचा आधार कार्ड ब्लॉक होऊ शकतो, फार्मर आयडी बंद होऊ शकतो आणि तब्बल 5 वर्षे तुम्हाला कोणतीही सरकारी योजना मिळणार नाही. होय, महाराष्ट्र सरकारने घेतला आहे एक अतिशय कठोर आणि मोठा निर्णय की नाही, जो प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या विश्वासाच्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या आणि सध्या चर्चेत असलेल्या निर्णयाबद्दल. मुख्यमंत्री बळीराजा शेतबाय पाणंद रस्ते योजना आणि त्यामध्ये सरकारने केलेल्या मोठ्या बदलांबद्दल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातली एक चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते. मित्रांनो, आपण सगळे जाणतो की शेती म्हणजे फक्त पीक घेणे नाही, तर त्या पिकाला बाजारात पोहोचवणे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. पण ग्रामीण भागात आजही एक मोठी समस्या आहे. शेतरस्ते नाहीत, रस्ते अडवले जातात, शेजाऱ्यांमध्ये वाद होतात. अनेक वेळा असं होतं की एक शेतकरी दुसऱ्याचा रस्ता बंद करतो आणि मग त्यातून मोठे वाद निर्माण होतात. याचा सर्वात मोठा तोटा कोणाला होतो? आपल्या शेतकऱ्यालाच. म्हणूनच या सगळ्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत कठोर निर्णय घेतला आहे. आता जर कोणी शेतरस्ता अडवला तर सहकारी योजना बंद, फार्म आयडी ब्लॉक, आधार कार्ड ब्लॉक, 5 वर्षे कोणताही लाभ नाही. होय, हा निर्णय खूप मोठा आहे आणि त्याचा थेट परिणाम प्रत्येक शेतकऱ्यावर होणार आहे. सरकारने स्पष्ट केलं आहे की जर कोणत्याही शेतरस्त्यावर अतिक्रमण केलं असेल, तहसीलदार 7 दिवसांची नोटीस देतील. 7 दिवसात अतिक्रमण काढलं नाही तर प्रशासन स्वतः येऊन ते काढेल. आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे ज्यांनी रस्ता अडवला किंवा नुकसान केलं, त्यांचा फार्मर आयडी ब्लॉक, सराडियाबुल लॉक, Aadhaar card block interface if you done it consumer when the seamless has an enormous process of fight fee and fee when belies oft. So this is a sonation of an anyam orientation and its own mom. Either you men melches in the need in the dedium paste fall. 5 वर्षांसाठी सर्व योजना बंद. थोडा विचार करा मित्रांनो, 5 वर्षे योजना बंद म्हणजे काय? पीएम किसान नाही, पीक विमा नाही, अनुदान नाही, कर्जमाफी नाही. म्हणजेच तुमच्या शेतीच्या भविष्यासाठी हा खूप मोठा धोका आहे. आता समजून घेऊया, मुख्यमंत्री बळीराजा शेतबाई पाणंद रस्ते योजना नेमकी काय आहे. या योजनेचा मुख्य उद्देश आहे प्रत्येक शेतापर्यंत रस्ता पोहोचवणे, शेतीमाल वाहतूक सोपी करणे, वाद कमी करणे. आकर्षित या योजनेत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकार सक्तीने जमीन घेणार नाही. जर तुम्ही स्वेच्छेने जमीन दिली तर गिफ्ट करावी लागेल. स्टॅम्प ड्युटी माफ, रजिस्ट्रेशन फी माफ. पण लक्षात ठेवा, एकदा जमीन दिली तर परत मागता येणार नाही. म्हणूनच मित्रांनो, कोणताही रस्ता अडवू नका. वाद टाळा, कायद्याचे पालन करा, कारण आता सरकार खूप कडक झालं आहे. जर तुमच्या गावात रस्त्याचा वाद असेल तर कार्ड कार्ड तहसीलदारांकडे तक्रार करा, ग्रामपंचायतीशी संपर्क साधा, कायदेशीर मार्ग निवडा. स्वतःहून रस्ता अडवणे हा आता मोठा गुन्हा ठरणार आहे. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या गावात शेतरस्त्याचे वाद आहेत का? सरकारचा हा निर्णय योग्य आहे का? तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही शेतकरी असाल किंवा तुमच्या घरात कोणी शेतकरी असेल, हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा, कारण ही माहिती त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. शेतकरी वाचला तर देश वाचेल आणि शेतकऱ्यांनीच नियम पाळले तर शेतीचा विकास होईल. म्हणूनच वाद नको, विकास हवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या माहितीबरोबर.